यावन रावण की सभा शंभू बंधू बदरंग हम्म. खूब खेलो रणरंग लहू लसत सिंदूर सम. छत्रपती संभाजीराजेंच्या आयुष्यामधला तो जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये ह्या वास्तूचं एक महत्व आहे. ही आहे एक अशी मोठ, कारण औरंगजेबाला जेव्हा कळलं की संभाजीराजेंना पकडलंय तेव्हा औरंगजेब हा सोलापूरच्या जवळ होता, बेगमपुऱ्यात ठाणच मांडून बसलेला होता. 7-8 लाख सैन्य त्याच्याबरोबर आहे, कारण मराठ्यांचा त्याला निपात करायचा आहे आणि मराठ्यांचा छावा आता सापडलाय. तर ही जागा अशी आहे की जिथे भीमा नदी आणि सरस्वती नदी ही येते. आणि जसं औरंगजेबाला कळालं तसं औरंगजेब हा सोलापूरहून निघाला आणि तिकडे संगमेश्वरला त्यांनी निरोप पाठवला की तुम्ही महाराजांना घेऊन या. त्या ठिकाणी आला. ते जे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी त्यांनी इथे येऊन वस्ती केली तो आहे आपला हा माळ. या माळाचं नाव आहे खंडोबाचा माळ. आता इथे तुम्हाला बरीचशी अतिक्रमण झालेली जागा पण दिसेल. पेडगाव नावाचं गाव आहे. ह्या पेडगावमध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा पुण्यापासून येता तेव्हा पुण्यापासून दौंड पाटण ह्या दिशेनं जेव्हा जाता तेव्हा ह्या गावाला तुम्ही येता. आणि हे राजे शिर्के आहेत की ज्या शिर्के घराण्यावरती हा आक्षेप आहे की त्यांनी महाराजांना पकडून देण्यामध्ये मदत केली. तो भाग मी स्वतंत्रपणे दाखवेन, पण या ऐतिहासिक वस्तूचं, या वास्तूचं जे महत्व आहे तेही आपल्याला सांगतील. पण तुम्ही आता जो गड कोट आहे इथे मी तेही तुम्हाला दाखवेन. त्याचं नाव बदललंय. ते नाव काय केलंय सर, या गडाला नाव पूर्वी पांडे पेडगावचा भुईकोट म्हणून परिचित होता. परंतु त्याचं गॅजेटमध्ये नोंद अशी म्हणतात की पूर्वीपासून बहादूरगड, कथा कादंबऱ्या आणि इतर पुस्तकांमध्ये पूर्णपणे बहादूरगड नावाने ओळखला जातो. बहादूर खान कोकलताश हा औरंगजेबाचा दूध भाऊ होता. त्या दूध भाऊ इथं सरदार असल्यामुळं, त्यांच्याकडे हे सगळं नियोजन असल्यामुळं औरंगजेबाच्या दूध भावाकडे, त्यामुळे त्यांनी थोडी किल्ल्याची डागडुजी केली. नाहीतर हा पूर्वीचाच पांडे पेडगावचा भुईकोट यादवकालीन किल्ला आहे. परंतु ह्याची थोडीशी डागडुजी केल्यामुळे त्याला नकळत बहादूरगड त्यांच्या नावावरून साधर्म्य बहादूरगड असं नाव पडलं. परंतु शंभू भक्तांनी बऱ्याच वर्षापूर्वीपासून संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे राष्ट्रासाठी, धर्मासाठी असेल, राष्ट्रासाठी असेल किंवा इतर देशभक्तीसाठी असेल, स्वराज्यासाठी असेल, ते सर्व चांगल्या प्रकारे उत्तमरित्या चोख पार पाडलं. त्यामुळं शंभू भक्तांनी या किल्ल्याचं नाव धर्मवीर गड असं केलं. म्हणजे ज्या शिर्केवरती, तुमचं पूर्ण नाव आधी सांगा. शिर्के. मी लक्ष्मीकांत गणपतराव राजे शिर्के. आम्ही मूळचे कोकण शृंगारपूर, महाराणी येसुबाईंच्या माहेरकडील. परंतु संभाजी महाराजांना ज्यावेळी संगमेश्वरून पेडगावला म्हणजे बहादूरगड म्हणजे आत्ताच्या धर्मवीर गडावर आणलं गेलं त्यावेळेस संभाजीराजांना येसुबाईंच्या आदेशाने, आमचे पूर्वज सांगतात आणि तशा पद्धतीचे पुरावे आहेत आपल्याकडे, त्या पद्धतीनं त्यांनी सांगितल्याप्रमाणे संभाजीराजांना सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी जी घराणी आली त्या घराण्यात आमची घरं बहादूरगडापर्यंत आली. आमचे काही शूरवीर पूर्वज सुद्धा या ठिकाणी किल्ल्यामध्ये संभाजीराजांना सोडवण्यासाठी पखाल्याच्या वेशांतरात म्हणा, कुंभाराच्या आणि हा इतिहासातला वादाचा विषय आहे. तो वादाचा विषय आता छावा चित्रपटामध्ये शिर्केनी कशी मदत केली इथपर्यंत आलेला असल्यामुळे मी शिर्के संपूर्ण कुटुंबाची पण मुलाखत तुम्हाला शेवटी दाखवेन. पण आता ह्या वास्तूविषयी बोलूया. आणि शिर्के, तुम्ही मला सांगा की जेव्हा औरंगजेब इथे आला, ज्या ऐतिहासिक दस्तामध्ये आता दिसत आहे त्याप्रमाणे संभाजीराजेंना इथं आणल्याच्या काळापासून तो किती दिवस इथे होता? साधारणतः संभाजी महाराजांना संगमेश्वरला पकडलं 1 फेब्रुवारी 1689 आणि औरंगजेब त्यावेळेस अकलूजला छावणी होती म्हणतात. मग अकलूजवरून संभाजी महाराजांना संगमेश्वरून बहादूरगडावर आणलं जात होतं. त्यावेळेस औरंगजेबही अकलूजवरून बहादूरगडाकडे येत होते. आणि एवढी मोठी प्राण्यांची संख्या, हत्ती, घोडे, उंट, सैनिक, ह्यांची व्यवस्था चांगल्या ठिकाणी व्हावी, खाली इकडे जायचं ना आपलं, गडावरती होणं शक्य नाही. म्हणून एक खंडोबाचा माळ म्हणून परिचित असलेल्या ठिकाणावर औरंगजेबाच्या व्यवस्थेने या ठिकाणी एक व्यवस्था केली होती की जी ती मोठ आहे. सर्व प्राण्यांना पाणी कशी पाजायला पुरल ते सरस्वती नदीच्या वरती ती मोठ बसवलेली आहे. हत्ती मोठ म्हणतात हिला. पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती, देवा इकडे दाखवा, पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती छत्रपती संभाजीराजांचा जो दुर्दैवी त्यांची जी हत्या झाली त्या हत्येतले प्रत्यक्ष ज्या ठिकाणी हा सगळा घटनाक्रम घडला तो घटनाक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे. ही ती मोठ आहे जिथे औरंगजेब येऊन थांबलेला आहे. त्याला कळलंय
की महाराज आता पकडले गेलेले आहेत, मराठ्यांचा छावा आपल्या ताब्यात आलाय आणि त्यानंतर तो आतुरतेनं निघालाय. त्याला संभाजीराजेंना ते जे काही अटी वगैरे घातल्या असं म्हणतात की महाराजांनी एकतर धर्म आपला बदलावा, थोडक्यात औरंगजेबाचं स्वामित्व स्वीकारावं. आणि औरंगजेब तर इरेलाच पेटलेला आहे, कारण त्याला माहिती आहे की शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्याची निर्मिती केली, तर हा औरंगजेबाच्या सैन्यासाठी असलेला ही ती मोठ आहे. सरस्वती नदीवरील ही सरस्वती नदी आज आहे का तिचं अस्तित्व? सरस्वती नदी आहे. श्रीगोंदा शहरातून जी सरस्वती नदी येते दक्षिणेला वाहत, ती नदी ऑलरेडी आहे. परंतु हे जे दिसतंय ही नदीच आहे ही. हो. परंतु ह्याच्यामधून काही महिने पाणी वाहतं, काही महिने लोक शेती करतात. आता ही जी मोठ आहे बघा ना, किती नदीचं पात्र खूप मोठं होतं, परंतु खरी नदी आता तिकडे राहिली थोडी. नद्याने आपल्या जागा सोडल्या, कारण अतिक्रमणही झाली. आता नदीच्या पात्रातच प्रत्यक्षात शेती आहे. तर ही किती भव्य मोठ आहे बघा बरं. ही मोठ दाखवा ना. ही मोठ ही तुम्हाला दिसत असेल. खरं तर पाणी व्यवस्था होण्यासाठी ही तात्पुरती स्वरूपात औरंगजेब येणार असल्यामुळे ही हत्तीची मोठ त्या काळामध्ये अर्जंट बनवली होती, नियोजनपूर्व आधी. बर 2 महिना आधी. अच्छा, 2 महिने आधी बनवलेली होती. 6 महिन्यापूर्वीपासूनच औरंगजेबाला छंद लागलेला होता की मी संभाजीराजांना पकडणार, बहादूरगडावर आणणार, असे पूर्व नियोजनच असावे. त्यामुळं या ठिकाणी हत्तीच्या मोठाची व्यवस्था केली, जेणेकरून प्राणी, माणसं, जनावर सर्व त्यांचं सैन्य यांना पाण्याची व्यवस्था होईल, पाणी पुरवठ्यासाठी. आणि हा औरंगजेब इथे किती दिवस आहे? आणि इथे जवळजवळ 15 दिवस आहे. आणि 15 दिवस संभाजी महाराज सुद्धा आहेत. मग संभाजी महाराजांचं पुन्हा तुळापूरला मग 15 दिवसांनी तुळापूरला हलवलं होतं. आणि दुर्दैवाने संभाजी महाराजांची आपल्याला माहिती आहे की इतिहासामध्ये जी नोंद आहे की अत्यंत अन्वित असा त्यांच्यावरती अत्याचार केला. त्यांचे डोळे काढले, त्यांच्या शरीरावरची सगळी साल काढली आणि त्यांची धिंड काढली. तो जो प्रसंग घडलाय ना, ती ही जागा आहे. ती जागाही मी तुम्हाला दाखवतो, ज्या गडीचा त्यांनी उल्लेख केला. त्याला भुईकोट किल्ला ते म्हणतात. ते 100 एकरवरती वसलेली, आजही असंख्य मंदिरं असलेली ती गढी आहे. ती गढी पण आपण बघू. पण शिर्के, तुम्हाला आता ज्या पद्धतीने इतिहासात चित्रित केलं जातंय त्याबद्दल ऐतिहासिक दस्त जर बघितले तर रियासतकार असतील किंवा आता शिवाजी सावंतांचं फिक्शन आहे असं जरी आपण गृहीत धरलं, छावा, तरी सुद्धा सगळा जो दोष आहे तो शिर्केवरती, म्हणजे तुमच्या पूर्वजावरती आहे. आणि बाय द वे, सगळ्यांना सूचना अशी आहे की आत्ताची शिर्केची जी पिढी आहे ना, ती स्वतः कर्तृत्वान आहे. बीजी शिर्केंची किती मोठी पुण्यामध्ये फॅक्टरी आहे. त्या पिढीनं आत्ता इतिहासात घडलेल्या गोष्टीबद्दल त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे हे एकदा शांतपणे समजून घेऊ. पण तुम्हाला त्याचा प्रतिवाद करायचा असेल तर प्रतिवाद ह्या पातळीवरती करावा लागेल की तुम्हाला दाभोळचं वतन हवं होतं ना शिर्क्यांना. दाभोळचं वतनाचंच भांडवल करून संभाजी महाराजांना गणुराजांनी पकडून दिलं, असा म्हणजे कारस्थान्यांना ते भांडवल गावलेले. मुळात ते भांडवल झालं. घरगुती जी भांडेला भांडग असतं म्हणतो आपण, नात्यात कुरबुरी होतच असतात, परंतु त्या छोट्या मोठ्या नात्याच्या कुरबुरीतून ह्यांचं भांडवल वापरून मोठा कलंक लावण्याचं काम गणोजी राजेंवर केले. खरं म्हणजे शिर्क्यांच्या बरोबर शिवाजी महाराजांनी साटेलोट केलेलं आहे. येसुबाई ह्या शिर्क्यांच्या, म्हणजे संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई ह्या शिर्क्यांच्या. महाराजांनी येसुबाईंना संभाजीराजेबरोबर त्यांचा विवाह केला आणि आपली कन्या राजकुमार ती शिर्क्यांच्या घरामध्ये गणोजी राजेंना दिली. गणोजीराज हे साटेलोट्याचं नातं आहे शिर्क्यांबरोबर. तरी सुद्धा शिर्क्यावरती हा आरोप आहे की त्यांनी दाभोळचं वतन मिळावं ह्यासाठी खुद्द स्वतःच्या वतन वगैरे कुठे मिळालेली नोंदच अजून त्याबद्दल मी नंतर बोलू, काल्पनिक आहे. नाही ठीक आहे. पण संभाजीराजेंना स्वतःच्या सख्या मेवण्याला पकडून दिलं हा शिर्क्यावरती आरोप आहे ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे. अर्थात त्यात पुन्हा काही ब्राह्मण कारकुनांनी संभाजीराजेंना पकडून दिलं असाही उल्लेख एका ब्रिटिशांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये आढळून येतो आणि तोही इतिहासामध्ये आहे, म्हणून त्याची मांडणी आपण करावी लागते. आणि त्या ब्राह्मण कारकुनांनी ह्यासाठी संभाजीराजेंना पकडून दिलं असं म्हणतात कारण त्यांचा कवी कलशावरती विरोध होता. हे तेच कवी कलश आहेत की ज्या कवी कलशामुळं शिर्के घराणे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये युद्ध पण झालंय आणि शिर्क्यांच्या अनेक जणांची ह्या युद्धामध्ये शिरकाण झाली असं म्हणतात. बघूया. पण प्रत्यक्षात संभाजीराजेंचे डोळे जिथे काढले, त्यांच्या अंगावरची साल काढली, ती जागा आज महाराष्ट्र पहिल्यांदा बघणार आहे NDTV वरती. संभाजीराजेंचा तो जो प्रसंग आहे की औरंगजेबाने त्यांना पकडलाय, तो प्रसंग हा शौर्य, गद्दारी आणि विश्वासघात, पण त्याबरोबरच स्वाभिमान ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. संभाजीराजेंचे डोळे काढलेत, अंगावरची साल काढली आहे,
अन्वित त्यांच्यावरती अत्याचार सुरू आहे. आणि औरंगजेबाने जिथे संभाजी महाराजांची धिंड काढली ना 15 दिवस, तीही ती जागा आहे की जिथून संभाजी महाराजांना औरंगजेब गावासमोर, म्हणजे तो जो माळ आपण बघितला, बरोबर आहे ना शिर्के? हो, माळ, तर खंडोबाचा माळ. खंडोबाचा माळ. खंडोबाच्या माळाहून ह्या प्रवेशद्वारातून राजदरबारापर्यंत नेलेले आहे दिंड काढत. आणि ते अंतर किती आहे? साधारणतः एक 3 किलोमीटर आहे, 2.5-2 किलोमीटर. 3 किलोमीटर अंतरावरती तो जो माळ तुम्ही बघितला. आणि हे सगळं आज पहिल्यांदा महाराष्ट्र बघतो आहे. त्या माळापासनं तो उत्तरेचा जो आत्ताचा ते प्रवेशद्वार तुम्ही बघितलं, त्या प्रवेशद्वारापासनं या ठिकाणावरून महाराजांना नेलेले आहेत. ऐतिहासिक ते जे दस्त आहे, तुमची टोपी काढा, त्या ऐतिहासिक दस्ताप्रमाणे तो जो प्रसंग घडलाय, पुढे चला, तर त्या प्रसंगामध्ये आधी डोळे काढलेले आहेत, नंतर दिंड काढली आहे, का कसं आहे? नाही, हा. काय होतं सर की संगमेश्वरला पकडल्यानंतर संभाजी महाराजांना बहादूरगडावर आणलं, म्हणजे आत्ताच्या धर्मवीर गडावर आणलं, म्हणजे जिथे आपण चाललो जातो. हो. हा. आणि मग ते खंडोबाच्या माळावर फक्त सर्व जनावरांसाठी ती व्यवस्था केली होती, माणसांसाठी व्यवस्था केली होती. भरपूर लोकसंख्या होती त्यांची त्यावेळी छावणीची औरंगजेबाच्या. त्याच्यामुळं या ठिकाणी संभाजीराजांना अगोदर काहीच केलेलं नाही. तिथं आणलेले औरंगजेबाची छावणी आली होती तिकडे अकलूजवरून, आणि संभाजीराजांना थेट ह्या प्रवेशद्वारात आणलं. म्हणजे पूर्णपणे दिंड काढून परिसरात, किल्ल्याभोवतीच्या परिसरामध्ये दिंड काढली. त्यावेळेस साखळदंडाने बांधलेलं होतं, मरकुड्या उंटावर होते. त्यानंतर त्यांना जे काही सगळं अच्छा, मला सांगा, तुम्ही ही ज्योत घेऊन चाललाय, थांबायचं आहे का नाही ज्योत घेताना? चालत. इथं माहिती आहे का तुम्हाला संभाजीराजांचं इथं काय झालं होतं? ते अटक केली ह्या गावामध्ये ना. तर आज ही मंडळी इथून ज्योत घेऊन जात आहे. तर महाराजांची इथे दिंड काढली, 3 किलोमीटर अंतरावरती त्यांना चालत नेलं, साखळदंडाने बांधलेलं आहे. आणि त्या अवस्थेमध्ये संभाजीराजे चाललेले आहेत. आजूबाजूचे लोक त्यांना बघतच असणार. हो, पूर्ण गावा परिसरामध्ये आणि पूर्ण संगमेश्वर पासून किल्ले धर्मवीरगड बहादूरगडापर्यंत जे आता तुम्ही लोकांवर दहशत बसावी म्हणून प्रचंड वेदना देत तिकडून आणलं होतं. परंतु जास्त प्रमाणात दिंड बहादूरगडाच्या परिसरामध्ये केली, जिथं आज आहोत त्या परिसरामध्ये. आणि नंतर राजदरबारात नेल्यानंतर ज्यावेळेस औरंगजेबाची आणि संभाजी महाराजांची समोरासमोर मुलाखत झाली, समोरासमोर भेट झाली, ही दुसरी भेट होती त्यांच्या जीवनामध्ये. एकदा आग्र्याला 9 वर्षाचे असताना आणि दुसऱ्यांदा भेट होती ती 32व्या वर्षी होती. म्हणजे संभाजी महाराजांची दुसरी भेट ही धर्मवीर गडावरील राजदरबारात. ती जेव्हा भेट झाली तेव्हा असं म्हणतात, आणि बघा इतिहासामध्ये ना, इतिहासाचं विकृतीकरण करू नये, पण जे फॅक्ट आहेत, जी वस्तुस्थिती आहे ती मांडली पाहिजे. औरंगजेबाच्या आधीचे जेवढे म्हणून बादशाह झालेत आपल्याकडे, ते तसे धार्मिक सहिष्णू आहेत. तुम्ही अकबर घ्या, तुम्ही जहांगीर घ्या, मधल्या काळातला तो सगळा राज्यकारभाराचा दिल्लीच्या तख्तासाठीचा जो कारभार आहे तो एवढा धार्मिक नाहीये. पण औरंगजेब हा आपल्या धर्माबद्दल त्याला धर्माभिमान होता, ह्याबद्दल काही दुमत नाही. आणि आत्ताही काही जण असं म्हणतात की त्यांनी महाराजांना, संभाजीराजांना तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारा वगैरे असं म्हटलंच नाही. जेवढं इतिहासामध्ये नोंदलेलं आहे त्याच्यावरती आपण बोलतो आहोत. याच्यामध्ये कुठल्या राज्यकर्त्याला धर्माभिमानी ठरवायचं की नाही ते तुमच्यावरती आहे. इतिहास जसा तुम्ही शिकला आहात त्याच्यावरती आहे. आणि आता राजकीय अंगाने पण ह्या सगळ्या इतिहासाकडे जे बघितलं जात आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्या राजकीय विचारधारेला मानता त्याच्यावरती पण आहे. पण मी इथे जे तुम्हाला दाखवतोय तो फक्त निव्वळ इतिहास आणि इतिहासातल्या त्या घडलेल्या घटनांचा घटनाक्रम आणि ती जागा दाखवतोय. ही जेव्हा संभाजी महाराजांना अटक करून साखळदंडाने बांधून नेलं जात होतं, तेव्हा ही जागा येते की जिथून महाराजांना ते घेऊन गेले होते. जेव्हा प्रत्यक्षामध्ये संभाजी महाराजांना इथं आणलं, तो हा भुईकोट किल्ला आहे, त्याचं इथे माहिती पण आहे. धर्मवीर गड, ज्याचं आत्ता त्यांनी नामांतर केलंय, नाव बदललंय. हा पेडगावचा किल्ला किंवा बहादूरगड म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदा तालुका आहे वगैरे वगैरे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 750 मीटर. डोंगररांग नाहीच आहे. साधारणपणे 100 एकरवरती हा भुईकोट किल्ला आहे. छोटीशी गडीच म्हणूया आपण. त्याचं हे प्रवेशद्वार. आणि शिर्के मला असं सांगत होते की महाराजांना इथे आणले तेव्हा ह्यांना ह्या प्रवेशद्वारात आणलं. संभाजी महाराजांना ज्यावेळेस खंडोबाच्या माळावरून पुन्हा या दिशेने दिंड काढली, त्यांची दिंड काढणं झाल्यानंतर किल्ल्याच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारातून त्यांचा प्रवेश झाला. त्यावेळेस पाखाल्याच्या वेशांतरामध्ये अनेक जी संभाजीराजांना वाचवण्यासाठी मंडळी आली होती, त्यांच्या कत्तली झाल्या. त्यातून सरळ ते प्रवेशद्वार आणि हे प्रवेशद्वार संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न झालाय ना. मला हा प्रश्न पडला होता इतिहासामध्ये, खूप 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 वाचवण्याचा प्रयत्न झाला. मराठ्यांचा छावा औरंगजेबाचा ताब्यात आहे, 27 दिवस ताब्यात आहे, बरोबर? नाही, पूर्णपणे 40 दिवस
परंतु 40 पेडगाववर दिवसामध्ये ते 15 दिवस बरोबर ना. होते. मग मराठ्यांनी काय केलं असंही प्रश्न पडायला पाहिजे ना आपल्याला, की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा स्वराज्याचा वारसदार आज मोगलांच्या ताब्यात आहे, त्याचा अन्वित छळ सुरू आहे, तेव्हा आजूबाजूचे लोक काय करत होते हे मला संदर्भ सांगतायत की ते वेषांतर करून आले होते वेषांतर करून खूप मंडळी आलेली होती. त्याच्यामध्ये महाराजांना कोण वाचवण्यासाठी. पाणी देणाऱ्या म्हणजे पाखाल्याच्या पुढे जाऊ. वेषांतरात, हम्म. कोण गाडगी मडकी पुढे जाऊ, हा. विकणाऱ्याच्या कुंभाराच्या वेशात, देवा पुढे जाऊ आपण. हा आणि कोण इतर अनेक वेषांतर करून आलेली होती मंडळी. काहींनी तर अक्षरशः मुसलमानाचा वेश म्हणजे मौलानाचे वेश धरून आले होते मंडळी. तर हा राजदरबार आहे आणि ज्या ठिकाणी औरंगजेब आणि संभाजी महाराजांची भेट झाली, ती भेट पहिल्यांदा ज्या ठिकाणी झाली आणि मग महाराजांचे प्रत्यक्षात डोळे जिथे काढले आणि त्यांच्यावरती जो अन्वित अत्याचार केला, ते ठीक आहे. त्यांची शरीर, त्यांचं पूर्ण शरीर सोलवटून काढलं आपण ज्याला म्हणतो. आधी तर हा राजदरबार बघा, जी म्हणालो मी तुम्हाला की एक छोटीशी गडी आहे. आज इथं असंख्य लोक येतात ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणासाठी, आणि मग काही गोष्टी आहेत इथे लिहिलेलंच आहे की तुमची पादत्राणं काढून बाहेर जा. आज शिवजयंतीचं औचित्य असल्याने या ठिकाणी उत्सव आहे. आणि ही ती जागा आहे की ज्या ठिकाणी महाराजांचे डोळे काढले. हीच का ती जागा? हो हा हो, या ठिकाणी संभाषण झालं. औरंगजेबाच्या तख्ताची जागा समोर आहे. औरंगजेबचा तख्त पण आहे, तोही एकदा बघून घ्या. ह्या फक्त- मंडळीने तो तख्त काही जसा आहे तसा पुढे ठेवलेला घ्या ना आहे. तुम्ही, कॅमेरा पुढे घ्या. तो जो तख्त आहे तो जसा आहे तसाच ठेवलेला आहे. तर औरंगजेब आणि संभाजी महाराजांची जी दुसऱ्यांदा भेट झाली, कारण आपल्याला माहिती आहे की आग्र्याच्या वेळेला त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती, ही औरंगजेबाच्या तख्ताची जागा आहे की जिथे औरंगजेब थांबलेला आहे. तिथे संभाजी महाराजांची आणि औरंगजेबाची पहिली भेट झाली असावी. जे इतिहासात म्हटलंय की त्या 3-4 अटी ज्या होत्या की औरंगजेबाचं स्वामित्व पत्करावं, इस्लाम धर्म स्वीकारावा वगैरे, तर ते इथे घडलंय. ही ती जागा आहे की ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना साखरदंडाने बांधून आणलेलं आहे. बादशाह समोर बसलाय आणि त्या समोर बसलेल्या बादशहाला संभाजी महाराज बोलतायत. तो जो स्वाभिमानाचा भाग आहे की जिथे संभाजी महाराजांनी तो सगळा अत्याचार सहन केलाय, तो या ठिकाणी घडलाय. हे समोर बादशाह उभा आहे आणि तरीही तो बोलतायत आणि चर्चा करतायत, आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या समोर इथे बादशाह बसलेला आहे आणि संभाजी महाराज इथे बोलतात. पण हा जो प्रसंग आहे हा कुठे कुठे नोंदवला गेलाय? संभाजी महाराजाची आणि औरंगजेबाची जीवनामधली दुसरी भेट, ते सांगितलं. समोरासमोर. हो. ही भेटीचा ह्याचा वृत्तांत सर्व कथा कादंबऱ्या बखरीमध्ये सर्वकडे सापडतो. पण एक जो वादाचा मुद्दा आहे की महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारावा की स्वीकारू नये, याबद्दल आता नव इतिहासकार काही सांगतात. इतिहासात लिहिलेलं आहे ना की महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारावा असं नाही, आठ होती. त्याच्या वेळेस त्यांनी भरपूर अटी टाकल्या होत्या. स्वराज्याचा खजिना असेल, तुम्ही आमच्या धर्मात या, किंवा आम्ही तुम्हाला मनसबदारी देऊ वगैरे अनेक त्यांच्या पुढे आमिषे दाखवली औरंगजेबाने. परंतु संभाजी महाराजांनी ते स्वीकारलेले नाहीत. उलट बाणेदार उत्तर ह्या जागेवरून दिली. म्हणजे त्यात एक खोटा त्यात घातलं की तुझी माझी मुलगी देतो वगैरे, मग तुम्ही जावाई करून. संभाजीराजे आणि औरंगजेब हे इथे दोघं किती दिवस आहेत? महाराजांना इथे किती दिवस ठेवले? इथं औरंगजेब समोर मुलाखत झाल्यानंतर, ऐकत नसल्यानंतर परत त्यांना पाठीमागच्या महालांमध्ये जवळपास इथंच कैद करून ठेवलं. हे महाल हो. जिथे संभाजीराजांना कैद 15 करून दिवस ठेवलं. होते बर. पूर्णपणे या 15 दिवस. या ठिकाणी 15 दिवसांनी प्रत्यक्षात डोळे काढले आणि शरीर सोलवटलं. तो प्रसंग कसा घडलाय? तो प्रसंग काय समोर आहेत, समोर आणले होते साखळदंडे बांधून. त्यावेळेस कवी कलशाने एक काव्य म्हटलेलं आहे, ते सुद्धा सर्व परिचित आहे. हो. काय यावन रावण की सभा शंभू बंधू बदरंग, खूप खेलो रणरंग लहू लसत सिंदूर सम. म्हणजे असे एक हिंदीमध्ये काव्य होतं, ते हिंदू प्राकृत संस्कृत मध्ये थोडस मिक्स मध्ये. तर त्याचा अर्थ असा होतो की हे राजन, तुम्हाला जे घनघोर युद्ध झाल्याने तुमचं जे रक्ताने अंग माखलेलं आहे, हे रक्ताने माखलेलं अंग हे आपणास हनुमंताला जसा सेंदूर शोभून दिसावा, अगदी त्याप्रमाणे दिसत आहे. त्याच्यामुळे तुम्ही हनुमंताच्या सारखे दिसतात आम्हाला. आणि म्हणून औरंगजेब स्वतःच तख्त सोडून आणि संभाजीराजे गालिच्यावर बिछाईतीवर गुडघे टेकून अल्लाचे आभार मानतोय की बरं झालं की संभाजीराजे आपल्या हातात लागले. आणि एवढा मोठा शूर राजा, हनुमंतासारखा राजा हे आपल्या हाती लागणं कठीण होतं. इथे त्यांना 15-20 दिवस कैद करून ठेवलं होतं. आणि हा नदीचा संगम आहे, एक सरस्वती आणि दुसरी भीमा. ही नदी आता हा निसर्ग म्हणून तुम्हाला छानच वाटेल,
पण ह्या वास्तूनं संभाजीराजेवरती जे म्हणजे महाराष्ट्रावरती स्वराज्यावरती जो आघात झाला तो आघात बघितलाय. डोळे कसे काढले महाराजांचे? संभाजी महाराजांचे डोळे तप्तसळ्यांनी डोळ्याच्या खोबणीमध्ये घालून डोळे काढले बापरे. आणि त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे पूर्णपणे. चित्रपटामध्ये आता छावा चित्रपटामध्ये ते पद्धतीने दाखवलेलंच आहे. ते खरंच वास्तव दोन त्या नद्यांचा ठिकाणी संगम दाखवलेलं आहे. आहे. हा दोन नद्यांचा संगम आहे. हो, ही आहे भीमा, जी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते, आणि ही जी आहे सरस्वती, जी श्रीगोंदा शहरातून अशीच येते. हत्तीच्या खंडोबाच्या माळाच्या हत्तीच्या मोठ्याला लगतून ती अशी दक्षिणेला वाहते. त्या ठिकाणी जी कुरण आहे बेट, ते त्या ठिकाणी संगम आहे. आणि मग इथे खोबणी मध्ये महाराजांच्या सळ्या घातल्या. सळ्या वगैरे घातल्या. त्यानंतर त्यांचे पहिल्यांदा डोळे फोडण्याचं एक कारण होतं. म्हणजे आम्हाला जसं ऐकतोय त्या पद्धतीने की बा संभाजी महाराज कुठे पळून जाता कामा नये. संभाजी महाराज खूप शूरवीर होते, योद्धे होते, बलाढ्य होते, विचारपूर्वक होते. मग डोळेच काढल्यानंतर त्यांना कुठं रस्ताच दिसणार नाही, म्हणून पहिल्यांदा डोळ्यावर प्रहार केला त्यांनी. नंतर त्यांची जीभ काढली का तर काहीच बोलता येऊ नये, कोणाला काही उत्तर देता येऊ नये. जे गुप्तहेर आले होते, गुप्त वेषांतर करून, जे राजे शिर्के मंडळी कोकणातून वाचवण्यासाठी, त्या शिर्के मंडळी असतील किंवा इतर त्यांचे नातलग असतील, सगळे शूरवीर सेनानी असतील, परंतु त्यांना सुद्धा काही सांगता नाही आले पाहिजे की नेमकं काय उत्तर द्यायचं काय. त्यामुळे जीभ छाटली. आणि दोन प्रकार. आणि अंगाची कातडी काढण्याचं कारण की बाबा मृत्यू तर द्यायचा नाही, परंतु मला असं वाटतंय की हिंदूंचं नवीन वर्ष चैत्र शुद्ध 1 तेच पाहून द्यायचं नाही, हाच पूर्वनियोजित कट औरंगजेबाच्या डोक्यात होता. म्हणून आदल्या दिवशी त्यांचा अंत्यवध करण्यात आलेला. ठीक आहे. इथून 110 किलोमीटर अंतरावरती तुळापूर आहे की जिथे महाराज शहीद झाले, म्हणून आपण त्यांचं स्मरण त्या ठिकाणी करतो. पण ही वास्तू पहिल्यांदा महाराष्ट्र इतक्या सविस्तरपणे बघतोय. राजे शिर्केने त्याचं विश्लेषण केलं. शिर्के कुटुंबावरती इतिहासातला जो काही भाग आहे की शिर्केनीच संभाजी महाराजांना पकडून दिलं, तो तसाच आहे. त्याबद्दल ना शिर्केंचं स्वतःचं जे काही मत असेल ते त्यांनी मांडलं, त्यांच्या कुटुंबाचंही मत मी घेईन. पण या ठिकाणी महाराजांना ठेवलं होतं की 15 दिवस तो अत्याचारही महाराजांनी सहन केला. ही वास्तू तुम्ही बघताय. आणि अलीकडे नव इतिहासकार किंवा पुरातन काळामध्ये ज्यांनी इतिहासातल्या नोंदी घेतलेल्या आहेत, त्यांच्यामधला एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष सुरू आहे. प्रत्येकजण आपापल्या परिपेक्षात त्या इतिहासाचं आकलन करतोय. तो भाग ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल प्रेक्षकावरती सोडून देऊ. पण ही वास्तू अशी वास्तू आहे, मी तर म्हणेन की ही पावन वास्तू आहे की जिने स्वाभिमान महाराष्ट्राचा काय आहे तो बघितला. ह्या त्या अशा खोल्या आहेत की जिथे संभाजी महाराजांचा शेवट होण्याच्या आधी महाराज ह्या वास्तूमध्ये राहिले. आणि ही वास्तू ही आज अर्थातच पडझड झालेली आहे त्याची, पण ह्या स्वाभिमानाचं जे जतन आहे ते स्वाभिमानाचं जतन करण्यासाठी म्हणून ह्या वास्तूला सुद्धा काही नव्या स्वरूपात आपल्याला आणता आलं तर तोच खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांच्या ह्या स्वाभिमानपूर्व जो काही त्यांनी स्वतः अंत घडवून घेतला आहे. कारण शेवटी ते जर औरंगजेब जे म्हणतोय त्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली असती असे या शर्ती तुम्ही, तर कदाचित एवढी मरणाहूनही मरण यातना त्यांना सहन करावी लागली नसती. माझे सहकारी देवा राकोंडेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. आजचा धर्मवीरगड ना काय का धर्मवीरगड पण मूळचं गाव आहे पेडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. थांबूया. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातली शेवटची 40 दिवस जेव्हा आपण बघतो तेव्हा काल मी धर्मवीरगड म्हणजे पूर्वीचा बहादूरगड आणि आज तुळापूरला आहे. तर तुळापूरला की जिथे महाराजांची समाधी आहे, या ठिकाणी औरंगजेबाने साधारणपणे तेव्हाचा बहादूरगड आणि आत्ताचा धर्मवीरगड हे अंतर 90 ते 110 किलोमीटरचं आहे. तिथे 15 दिवस महाराजांना काय त्रास दिला ते आता तुम्ही बघितलंच. आणि त्यानंतर तो जो तीनही नद्यांचा तिथेही संगम आहे, सरस्वती, भीमा आणि चंद्रभागा, आणि इथेही 3 नद्यांचा संगम आहे. कुठल्या 3 नद्या आहेत? भीमा, भामा, इंद्रायणी. भीमा, भामा आणि इंद्रायणी. आणि संगमेश्वरला सुद्धा 3 नद्यांचा संगम आहे. म्हणजे हे जे कृत्य औरंगजेबाने केलं, कारण संगमेश्वरला त्यांना पकडलं, बहादूरगडला 15 दिवस तिथे आणून अन्वित छळ केला, धिंड काढली, आणि तुळापूरला शेवटी महाराजांचा
40 दिवस ती हाल करून हत्या हे केली महाराजांची. 40 दिवस आहे हो, छळ आणि करून हे हत्या आहेत केली. शिवले. शिवले. शिवले तुमचं पूर्ण नाव काय? दशरथ बाळाजी शिवले. आणि तुमचं शिवले आडनाव कशामुळे पडलं? हे संभाजी महाराजांच्या प्रेताला आमच्या पूर्वजांनी शिवलं म्हणून शिवले आडनाव पडलं. कारण तेव्हा औरंगजेबाने असं सांगितलं होतं की महाराजांचं जे शरीर आहे वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांच्या शरीराचे हा, तुकडे अवयव टाकले होते, टाकलेले होते. अवयव टाकलेले होते. ते कुणीही एकत्रित करू नका, परंतु ज्या मंडळींनी ते अवयव एकत्रित केले असे मागासवर्गीय बांधव आणि मराठा समाजातली मंडळी, तुम्ही जातीनं मराठा आहेत मराठा आहे. आणि महाराजांच्या समाधीकडे आपण जाऊ या. मग इथे काय झालं इतिहासात असलेल्या नोंदीप्रमाणे? नोंदीप्रमाणे हो, इथं म्हणजे इथं 40 दिवस त्यांचे नाही का डोळे काढले, नख उरपटी फिरवली, बोटं तोडली, चमडी सोडली, हात तोडले, पाय तोडले. आणि नंतर तेवढं करून बागले नाही म्हणून तरी झुकले नाही म्हणून सरकलम करून टाकले शेवटी. सर कलम केलं आणि एक ते आणि- त्यांचं जे शिर होतं हा, ते ते एका- एकीकडे हा, ते एका बाल्यामध्ये अडकून त्यांची विटंबना केली शिराची. तेवढंही केल्यानंतर त्यांनी काय केलं, एक बाल्यामध्ये त्यांचं शिरा अडकवलं आणि गावगाव फिरून आपल्या एवढ्या जागेत फिरून विटंबना केली. आणि मग ते इंद्रायणीच्या संगमामध्ये टाकून दिलं, त्रिवेणीमध्ये. जो आता त्रिवेणीचा पुढे तो संगम आहे. हा छत्रपती संभाजीराजेंचं हे जे शौर्य आहे, हा हा सगळाच प्रसंग जो 40 दिवसाचा आहे, तो 40 दिवसाचा प्रसंग म्हणजे स्वाभिमान, शौर्य आणि गद्दारी गद्दारी या बरोबर. तिन्हीचा संगम आहे खरं म्हणजे. आणि त्या हा, तिन्हीच्या इथं संगमामध्ये ज्या पद्धतीनं महाराजांनी हा ह्या प्रसंगाला ते सामोरे गेलेत, सामोरे गेले. ते जर आपण बघितलं तर बरं, हे इथं- शिवलेनी इथं- पुढे काय केलं? हा? शिवलेनी पुढे काय केलं? पुढं म्हणजे त्यांचे ते अवयव जमा केले, ते शिवले हम्म. आणि त्याचं प्रेताचं दहन करून इथं समाधी खाली त्यांचे पुरावे पुरून ठेवले. आणि ही आहे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. हे संगमेश्वरचं मंदिर आहे डाव्या हा, बाजूला. संगमेश्वर मंदिर. हा जो त्रिवेणी संगम तुम्हाला दिसतो तो त्रिवेणी संगम समोर आहे. हम्म. भीमा, भामा इंद्रायणी आणि इंद्रायणी ह्या 3 नद्यांचा हा संगम आहे. संगम आहे. आणि हा योगायोग आहे की काही जाणीवपूर्वक केलेली औरंगजेबानी कृती आहे माहीत नाही. पण मी जे म्हणालो की 3ही ठिकाणी आपल्याला ह्या 3ही नद्यांचा संगम किंवा 2 नद्यांचा संगम हा महत्त्वाचा ठरतो. संगमेश्वरला जिथे पकडलं तिथेही नद्यांचा संगम आहे. हा. ज्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्वित अत्याचार केले तो बहादूरगड म्हणजे आजचा धर्मवीरगड, हा. त्याही ठिकाणी नद्यांचा संगम आहे संगम आहे. आणि याही ठिकाणी नद्यांचा संगम आहे. हम्म. आणि शेवटी ज्या मंडळींनी महाराजांचे शारीरिक अवयव एकत्रित केले त्यातलं त्यांचं जे शिर होतं ते शिर इथं आणलं आणि त्याची समाधी तयार केली. समाधी तयार. ही समाधी तुम्ही आज बघताय. हम्म. मी वडू बुद्रुकलाही जाणार आहे, तर ही ती समाधी आहे. आणि साहेब औरंगजेबाची छावणी ही पलीकडल्या आधी ती या मध्ये जाता येतं दर्शनाला, जात आहेत ना. या. हा हौतात्म्य दिन म्हणून या ठिकाणी फाल्गुन मध्य 30 श्री शके 1610 दिनांक 11 मार्च 1689 स्थळ तुळापूर हे शिल्प इथं बसवण्यात आलेलं आहे. आणि इथे आहे महाराजांची समाधी. समाधी. आणि राजा धर्मवीर म्हणून त्यांना इथे एक कविता वगैरे मांडलेल्या आहेत. हम्म. तो जो इतिहासामधला जो प्रसंग आहे ना छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा, तर त्या प्रसंगाने अनेक प्रश्न आजही उपस्थित केलेले आहेत. छावा चित्रपटाच्या निमित्ताने त्या प्रसंगाची आणि त्यातल्या ह्या प्रश्नांची चर्चा होते आहे. औरंगजेब हा किती स्वतःच्या धर्माबद्दलचा धर्माभिमानी होता. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, त्याबरोबरच ते धर्मवीर होते का? छत्रपती संभाजी महाराजांचा जसा छळ औरंगजेबानं केला ती करण्यामागची त्याची भूमिका काय होती? शिवाजी महाराजांच्या ह्या सुपुत्राचा नुसताच छळ नाही केला तर त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली. त्यांना छळ करत असताना 30-40 दिवस ते संभाजी महाराजांना साखळदंडामध्ये बांधून सगळा प्रवास करत होते. तिथं मराठा सरदारांनी, स्वराज्यातल्या इतर घटक मंडळींनी संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का नाही केला? केला असेल तर तो फारच मर्यादित स्वरूपाचा का होता? असे अनेक प्रश्न आहेत. पण ह्या प्रश्नाची ह्या निमित्ताने चर्चा करत असताना मूलतः संभाजी महाराजांच्या आयुष्यातले हे जे 40 दिवस आहेत ते आज तुम्ही NDTVवरती बघत आहात. आणि त्या निमित्ताने इतिहासाला जशी उजळणी मिळते आहे त्याचबरोबर ह्या
प्रसंगाला आपण जेव्हा अक्षरशः जागतो आहोत तेव्हा तो जो त्रास महाराजांनी सहन केलेला आहे त्या त्रासाबद्दल आजही आपल्याला अंगावरती अक्षरशः असे काटे येतात. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, तुळापूर. नमस्कार सर. छत्रपती संभाजी महाराजांना वडू बुद्रुक इथे आणलं त्याच्या आधीचा त्यांचा जो प्रवास आहे तो तुम्ही बघतच आहात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडल्यात. संगमेश्वरला त्यांच्याबरोबर जवळपास 19 ते 20 लोकांना पकडलेलं आहे. कवी कलश बरोबर आहे. आणि जसं बहादूरगडला संभाजी महाराजांचा अन्वित छळ केला तसाच वडू बुद्रुकमध्ये जसं ह्या फलकावरती लिहिलं आहे बघा, श्री क्षेत्र वडू बुद्रुक ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं पावन झालेली भूमी आहे. अर्थात क्रूर आणि कपटी औरंगजेबाला म्हणणं साहजिक आहे. संभाजी महाराजांच्या देहाची विटंबना केल्यानंतर गावातील शिवले ग्रामस्थांनी मोठं धाडस आणि प्रसंगावधान दाखवून राजांच्या देहावरती अंत्यसंस्कार केले. काही ठिकाणी संभाजी महाराजांचे शरीराचे जसं बहादूरगडला डोळे काढले, त्वचा काढली, त्यांची धिंड काढली, तसंच या ठिकाणी वडूबुद्रुकला सुद्धा संभाजी महाराजांची समाधी आहे. कारण शरीराचे वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आणि इकडे संभाजी महाराजांचा आवेशपूर्ण असलेला पुतळा तुम्हाला दिसत असेल वडूबुद्रुकच्या या ठिकाणी. ही संभाजी महाराजांची समाधी. आणि बाहेरसुद्धा जशी तुळापूरला संभाजीराजेंची समाधी आहे आणि कवी कलशाची समाधी आहे, तशीच वडूबुद्रुकमध्ये सुद्धा संभाजी महाराजांची समाधी आणि कवी कलशाची समाधी आहे. छावा चित्रपटाच्या निमित्ताने ही जरी चर्चा सुरू असली तरी इतिहासामध्ये वेगळ्या पानावरती ह्या नोंदी आहेत की ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबानं छळ करून त्यांची हत्या केली. आणि हे करत असताना याच्या मागे मुख्यत्वे काय हेतू होता, तर एकतर शिवाजी महाराजांनंतर मराठी आपल्याला शरण येत नाही आहेत हे औरंगजेबाला कळलं होतं. औरंगजेबाचे बहुतेक सरदार हे मराठ्यावरती चाल करून यायलाच तयार नव्हते. आणि त्यानंतर संभाजीराजांनी स्वराज्य रक्षणाची भूमिका बजावली. आता हा अन्वित छळ का केला गेला, तर साधारणपणे संगमेश्वर ते बहादूरगड आणि बहादूरगड ते हे वडूबुद्रुक किंवा तुळापूर हे अंतर एक 100-125 किलोमीटरचं आहे. म्हणजे कोकणापासून तर तुम्ही सुरुवात केली तर ते खूपच मोठं अंतर आहे. ही कवी कलशाची समाधी. तर त्या ठिकाणी मराठा साम्राज्यातले सगळे सरदार होते, मराठी मुलखातली माणसं होती, तर त्यांना संभाजी महाराजांचा हा अन्वित छळ जो आहे तो दाखवावा असा बहुधा बादशहाचा हेतू असावा. फक्त प्रश्न इथे एवढाच आहे की हे सगळं घडत असताना ही स्वामीनिष्ठ कवी कलशाची समाधी, हे सगळं घडत असताना मराठा साम्राज्यातले जे सरदार आहेत त्या सरदारांनी संभाजी महाराज किंवा कवी कलश आणि त्यांच्याबरोबर असलेल्या मंडळींची सुटका करण्याचा प्रयत्न का नाही केला, आणि जर तो केला असेल तर तो फारच अपुरा का होता. वडूबुद्रुकमधलं हे दृश्य आज तरी हे खूपच प्रेरणादायी आहे. पण इथे स्वराज्य रक्षक असा फलक मला दिसला नाही. बहुतेक ठिकाणी तो धर्मवीर असाच आहे. संभाजी महाराजांचं हे जे बलिदान आहे ना, त्याच्यावरती वेगळ्या मंडळींनी वेगवेगळी पुस्तकं लिहिली आहेत. आता हे मृत्युंजय अमावस्या नावाचं संभाजी शिवले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. ते वडूबुद्रुकचेच रहिवाशी आहेत. तर ते काय लिहित आहेत बघा. संभाजी महाराजांचं छिन्न विछिन्न प्रेत वढू गावच्या मुक्ताईच्या म्हणजे मरियाईच्या माळावर पडलेले होते. कोरेगाव भीमा वढू ते थेट आपटीपर्यंत पसरलेल्या बादशहाच्या सुमारे 5 लाख फौजेच्या पोलादी वेड्यात ही प्रेत पडलेले संभाजीराजे, कवी कलश व बरोबरच्या 5-25 लोकांच्या मरणप्राय यातना कोरेगाव, वढू, आपटी गावांनी याची देही याची डोळा पाहिल्या होत्या. पण बादशहा असुरी कृत्यासमोर सर्व गाव थिजला होता. बादशहाच्या गलितगात्र झाला होता. संभाजी महाराजांच्या प्रेताला हात लावायचं धाडस करायला कोणीही गावात शिल्लक नव्हते. जे होते ते गाव सोडून परागंदा झाले होते. गावावर मोगली फौजेचा पूर्ण ताबा होता. गाव कारभारी कैदेत टाकून इतरांना गावातून हाकलून दिले होते. गावातील घरावर औरंगजेबाच्या फौजेने पावसाळ्यात सुमारे 8 महिने ताबा घेतला होता. बादशहाची वडू गावात बाजारपेठ होती. याच बाजारपेठेतून श्री संभाजी महाराजांचे शीर भाल्याच्या टोकावर खेचून हिंडविले. अशातच मोगली फौजांनी गावाचा ताबा घेतल्यानंतर नागरगावी परागंदा झालेले शिवले वीर मारोजी व बापूजी यांना आपल्या आप्तस्वकीयांचे
आपल्या रक्तमांसाच्या संभाजीराजांच्या असं छिन्नविछिन्न अवस्थेतील प्रेताचे हाल पावले नाही. औरंगजेबाने संभाजीराजांची हालहाल करून हत्या करून संभाजीराजांचे शिरकमल भाल्याच्या टोकावर खुपसून संपूर्ण छावणीत वढू, कोरेगाव, आपटी असे फिरवून विटंबना केल्याचे यांनी पाहिले होते. राजाचे शिरकमल विटंबून छावणीच्या उत्तर बाजूला भीमेच्या दरडीला टाकल्याची माहिती बापूजींनी जाणून घेतली. वढू गावातील अडगळीला पडलेल्या पडाळीत कोणी तरणीतात पोळं उरलेली नव्हती. मोगली धटिंगणांनी त्यांना बेदम मारहाण करून जवळपास जायबंदी केले होते, तर काही माराच्या भीतीनं परागंदा झालेली होती. तर याच वीर बापूजी शिवले यांनी नंतर महाराजांचं जे छिन्नविछिन्न झालेलं प्रेत आहे ते घेतलं आणि आता हे वडू बुद्रुकचे ग्रामस्थ आहे. तुमचं नाव काय? जय श्रीराम. मी स्वप्नील शिवाजी शिवले, वडू बुद्रुकचा रहिवासी आहे. वीर बापूजी शिवले व ज्यांचं आता हे समाधीस्थळ आहे. समाधीस्थळ आहे. ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना 40 दिवस यातना करून भीमा नदीच्या पात्रामध्ये छिन्नविछिन्न तुकडे जसं की कोल्हा कुत्र्यांना खायला टाकलं होतं, त्या औरंग्याचं एकच स्वप्न होतं की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी जर हिंदू धर्म जर स्वीकारला नाही तर त्या राजाची अंत्यविधी हा झाला नाही पाहिजे, तो हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार. तर जसं आता आपण पुस्तकाच्या इतिहासानुसार माहिती सांगितली की शिवलेवीर दाम्पत्यांनी जे काही महाराजांवरती अंत्यसंस्कार केले, तर याच्या आपल्याकडं सडळ पुरावे आहेत. या पुस्तकात त्याचा आपण उल्लेख केलेला आहे. परंतु धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना ज्यावेळेस तुकडे तुकडे केलं होतं, त्या पुस्तकाच्या सांगण्यावरून संभाजी महाराजांचा अंत्यविधी या ठिकाणी होतच नव्हता. परंतु शिवले वीर बाप्पू व वीरांगणी पद्मावती ह्या दोन कुटुंबांनी, म्हणजे हे नवरा बायकोच होते थोडक्यात, आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जे पूर्वज आहेत त्यांच्या सोबतीने काम करत होतं. यांनी या ठिकाणी संभाजी महाराजांचा अवयव संपूर्ण गोळा केलं. तर तो फाल्गुन वद्य अमावस्येचा दिवस होता. या ठिकाणी अग्निडाग देण्यासाठी महाराजांचा अवयव एकत्र केलं, गोळा करून महाराजांना शिवून महाराजांच्या प्रेताला अग्निडाग दिला आणि हिंदू धर्माच्या पद्धतीनुसार अग्निडाग. आणि म्हणून तुमचं आडनाव शिवले. शिवले, हो. पण आधीचं आडनाव? आधीच्या आडनावात तसं जर सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे अजून त्याचे पुरावे नाही आहेत सगळं, बरोबर. पण आमचं आडनाव आत्ताच्या काळामध्ये शिवले आहे. हे म्हणजे 4-5 वर्षाचा कालखंड नसून हा भरपूर जुना कालखंड. पण मग आपल्या ऐतिहासिक दस्तामध्ये मागासवर्गीय बांधवांनी सुद्धा संभाजी महाराजांचं शिर एकत्रित करून ते शिवलं असं जे म्हणतात, त्याबद्दल तुम्ही ऐकलेला इतिहास काय? आता मी ऐकलेल्या इतिहासानुसार मृत्युंजय अमावस्या हे जे पुस्तक लिहिलंय हे आमचे बंधू श्री प्राध्यापक संभाजीराव शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. आणि माझा पण इतिहास फक्त एवढाच वाचनात आलेला आहे की जो शिवल्या आणि संभाजी महाराजांचं जे अंत्यविधी करण्याचं हे होतं ते एवढंच मला वाचण्यात आलेलं. याच्या पलीकडे मला इतिहास अजून वाचायला मिळणार. मागासवर्गीय बांधवांच्या त्या कार्याबद्दलची माहिती तुम्हाला? म्हणजे मला तत्कालीन अजून त्याची माहिती नाहीये. मला उपलब्ध झाली तर आपण परत कधी चर्चा करण्यासाठी बसलो. बहुधा शाहू महाराजांनी त्यानंतर मागासवर्गीय बांधवांना जसं शिवलेंना पण सांगितलं त्याप्रमाणे मागासवर्गीय बांधवांसाठी दिवाबत्तीसाठी काही सोय केली होती असंही इतिहासात नोंद आहे. पण तो इतिहास आता त्यापेक्षा गेल्या 40 दिवसाचा हा जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो प्रवास आहे तो प्रवास हा अनेक अर्थाने का महत्त्वाचा आहे? एकतर शौर्य, स्वाभिमान, पण त्यासोबतच गद्दारी, ह्या सगळ्याचा ह्या 40 दिवसामध्ये आपण आढावा घेतोय. पण तो आढावा घेत असताना जरी हा छावा चित्रपटाच्या निमित्ताने आढावा सुरू असला तरी हा जो इतिहास आहे तो इतिहास अनेक ऐतिहासिक कागदपत्रातनं आज जसा आम्ही मांडला तो तसाच मांडला गेलेला आहे. तो तुमच्यासमोर ठेवला. त्यावर तुमचं काय मत आहे ते जरूर आम्हाला कळवा. कॅमेरावर निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, वडू बुद्रुक, जिल्हा पुणे. सुप्रसिद्ध इतिहासकार आणि ज्यांच्या विश्वासार्हतेबद्दल जवळपास समाज मान्यताच आहे ते वासी बेंद्रे यांनी 1932 साली दैनिक केसरीमध्ये एक लेख लिहिला होता. आणि त्या लेखाप्रमाणे ही जी वास्तू आता तुम्हाला दिसते ती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या शिरच्छेदाची जागा. आणि आता त्याला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला केलेल्या नोंदीप्रमाणे हल्ली त्याला तुळशी वृंदावन वगैरे म्हणायला सुरुवात केलेली आहे. पण वासी बेंद्रे यांच्या मताप्रमाणे जिथे संभाजी महाराजांचा शिरच्छेद झाला ती ही जागा आहे. समोर महाराजांची समाधी आहे, कवी कलशाची समाधी आहे. पण ग्रामस्थांना मला हे विचारायचं, मग हे शिवपिंड आली कुठून? त्याच्या अगोदर पिंड नव्हती. ती कशी आली ते नाही सांगता येते. हां, पण त्याच्या अगोदर आतमध्ये पिंड नव्हती. ही कधी आली मग पिंड? एक्झॅक्ट साल नाही सांगता येत. आणि इथे वृंदावन अशी नोंद कशी झाली?
ते पंचायतला त्यावेळेस लोकांना काही त्याच्याबद्दल जास्त विस्तृत माहिती नसल्यामुळं तर पंचायतला तुळशीसारखं दिसतंय म्हणून तुळशी वृंदावन असं त्यांनी नोंद करून घेतली. तर ही जी वास्तू आहे ना, ही वास्तू आज तुम्ही जेव्हा वडूबुद्रुकला येता तेव्हा महाराजांच्या समाधीच्या एकदम समोर आहे. छंदोगामात ते कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मैत्रभाव हे एक अनोखंच उदाहरण. किती तर संगमेश्वरला महाराजांना जेव्हा पकडलं तेव्हा 15-20 लोक बंदिवान होती, कवी कलश पण होता. जेवढा अन्वित अत्याचार औरंगजेबानं संभाजी महाराजावरती केला त्याची चाचणी ही आधी कवी कलशावरती व्हायची. आणि म्हणून हा मैत्रभाव हा इथे जिथे संभाजी महाराजांचा शेवट झाला तिथेही आहे. हे संगमेश्वराचं मंदिर तुळापुरातलं. डाव्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि उजव्या बाजूला आहे ती कवी कलशाची समाधी. ती मैत्रपण किती नशीबवान असेल जी मृत्यूच्या आलिंगनात कणखरपणे उपजली असेल. आणि छंदोगामात ते कवी कलश यांची समाधी, छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश, आणि मग ही समाधी आहे याचा शवद छत्रपतींचे सहाय्यक छंदोगामात ते कवी कलश यांचा शिरच्छेद मुघल बादशाह औरंगजेब यांनी तुळापुरात येथेच केला दिनांक 11 मार्च 1689. हा मैत्रभाव हा शिर्केंच्या वेळेला सुद्धा संभाजी महाराजांनी जेव्हा शिर्केंचं आणि कवी कलशांचं वितुष्ट आलं तेव्हा कवी कलशाच्या मदतीला संभाजी महाराज गेले आणि त्यांनी कवी कलशाच्या बाजूनं शिर्केंच्या विरोधात लढाई केली, आपल्या सख्या नातलगांच्या विरोधामध्ये. कारण कवी कलश तसे महाराष्ट्राच्या बाहेरचे. आणि आता हे जे याच महाराजांच्या आणि कवी कलशाच्या समाधीसमोर छत्रपती संभाजी महाराजांचं हातात तलवार घेतलेलं आवेशपूर्व असं जे शिल्प आहे ते इथे शिल्प आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, श्री क्षेत्र तुळापूर.